येवला शहरात विविध भागासह महामार्गावरील विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढल्याने नगरपालिका गेल्या महिनाभरापासून कडक कारवाईसाठी रस्त्यावर उतरली आहे। या मोहिमेदरम्यान नगरपालिकेच्या पथकाने फत्तेबुरुज नाका येथे टपऱ्या व हातगाड्या जप्त केल्या आहेत। यापुढेही ही कारवाई सुरू राहील असा इशाराही नगर परिषदेने दिला आहे। शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता विद्रुपीकरण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये जा करणे देखील मुश्किल होत असून वाहतुकीला अडथळा होत असल्याने या विरोधात सततच्या तक्रारी वाढल्या होत्या। त्यामुळे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी महिन्यापासून या सर्व अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे। यापूर्वी इंद्रनील कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत भर रस्त्यात भरणारा बाजार लाखो रुपये खर्चून बांधलेल्या भाजी मंडईत हलविण्यात आला। मोहीम राबवीत 15 दिवस उलटले नाहीत तोच विंचूर चौफुली फत्तेबुरुज नाका या परिसरात पुन्हा अनेक किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत। यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताची भीती वाढत आहे। या विरोधात नगरपालिकेच्या पथकाने पुन्हा मोहीम हाती घेतली। फत्तेबुरुज नाका परिसरात काही हातगाडे व टपऱ्या टाकून विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते। या हातगाडी व टपऱ्या नगरपालिकेच्या पथकाने जप्त केल्या आहेत। उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये, कर निरीक्षक रोहित पकार, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, शहर समन्वयक गौरव चुंबळे, पथक प्रमुख दीपक जावळे, संदीप बोढरे, संजय लाहुडे, राजेंद्र जांभूळकर, अशोक कसारे, सुनील जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। दरम्यान काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढताना पथकातील कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याने नगरपालिकेच्या पथकाने शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।